नमस्कार. तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी 100% नैसर्गिक रांगोळीची कलर बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर यासाठी लागणार आहे आपल्याला तांदळाचं पीठ. हा आपला बेस असणार आहे. त्यात मी टाकते बिटाचा रस. मी एक ताजं बीट घेतलं होतं आणि त्याचा रस मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. यात मी पाणी टाकलेलं नाही आहे. जर तुम्हाला डार्क कलर हवा असेल तर तुम्ही त्यात पाणी टाकू नका. आहे तसा रस तुम्ही गाळून घ्या आणि त्याला अशा पद्धतीने चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे. रस हा थोडा थोडा करून तुम्हाला टाकायचा आहे. दुसरा रंग मी बनवते हिरवा. तर त्यासाठी मी घेतली थोडी पालक. ही पालक मी मिक्सरला वाटून त्याचा रस काढून घेते. हवं तर ह्या रसामध्ये थोडं पाणी टाकू शकता तुम्ही, पण पाणी अगदी थोडंच टाकायचं आहे, नाहीतर रांगोळीचा रंग हा थोडा फिकट येईल, म्हणजे पोपटी कलर यायचा येईल. आता हा पालकाचा रस तांदळाच्या पिठात थोडा थोडा करून मिक्स करून घ्यायचा. अगदी रवेदार असं हे मिश्रण व्हायला हवं. तपकिरी रंगासाठी मी थोडी कॉफी पावडर घेतली, त्यात थोडं पाणी घातलं आणि ते तांदळाच्या पिठात चांगलं एकजीव करून घेतलं आहे. आता बनवते मी रंग पिवळा. यासाठी मी थोडी हळद घेतली आहे आणि त्यात थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे मिश्रण मी तांदळाच्या पिठात एकजीव करून घेईल. हे मिक्स करत असताना हळदीचा इतका छान वास येतोय आणि रंगही खूप छान आला आहे, तुम्ही पाहू शकता. गडद पिवळ्या रंगासाठी मी इथे घेते फूड कलर. त्यात थोडं पाणी टाकते आणि तेही तांदळाच्या पिठात चांगलं मिक्स करून घेते. आता हे एकत्रित केलेले मिश्रण 4 ते 5 तास आपण उन्हात सुकवायला ठेवू. हे तुम्ही फॅनखाली ठेवू शकतात, पण ते पूर्णपणे सुकवायला हवे. मिश्रण सुकून तयार आहेत, पण यात बारीक अशा गुठळ्या पडल्या आहेत. तर या गुठळ्या काढण्यासाठी आपण काय करू, ह्या कलरला मिक्सरला 1 ते 2 वेळा फिरवून घेऊया. फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती फाईन असा रांगोळीचा कलर तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व कलर एक एक करून मिक्सरमधून काढून घेऊ. पालक म्हणून आपल्याला काळजी वाटते की बाजारातल्या रंगामुळे लहान मुलांच्या हाताला रॅशेस येतील किंवा तोंडात रंग जाईल, म्हणूनच आज मी 100% नैसर्गिक रांगोळी बनवली. अगदी घरच्या साहित्यात, जे मुलं खेळताना चुकून तोंडात गेलं तरी आपल्याला काळजी वाटणार नाही. पाहिलं, घरच्या घरी अगदी कमी खर्चात आपली सुरक्षित रांगोळी तयार झाली. आता मुलं तासनतास खेळू शकतात आणि आपणही निर्धास्त राहू शकतो. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मातांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.